आज आपण आलो ते म्हणजे डोंबिवलीमध्ये असणाऱ्या एका किल्ल्यावरती। ढाणू पनवेल तिचा ब्रिज आहे तो, ही कोटाची पाठची बाजू आहे। जय शिवराय मंडळी, आज आपण आलो ते म्हणजे डोंबिवलीमध्ये असणाऱ्या एका किल्ल्यावरती। हो नक्कीच डोंबिवलीमध्ये असणारा किल्ले अर्थात वेहेळे गावातील वेहेळे कोटावरती। आता मी याच किल्ल्यावरती ह्याच कोटावरती हा जो रस्ता आहे इथून आपण आलेलो। तर इथे येण्याचा प्रवास असा होता की आपण विरारवरून पहिली जी ट्रेन आहे सकाळची अर्थात ढाणू पनवेल, तर ढाणू पनवेलने आपण कोपर इथे आलो। कोपर म्हणजे जुनी डोंबिवली। तर त्या डोंबिवलीमधलं कोपर या स्टेशनमध्ये आपण उतरलो आणि कोपरवरनं आपण डायरेक्ट रिक्षा पकडली। कारण माझ्यासोबत आज रोशन आहे, बघू शकता। तर रोशन आणि मी आम्ही दोघं असल्यामुळे आम्ही 150 रुपयामध्ये प्रायव्हेट रिक्षा करून डायरेक्ट वेहेळे या गावात आलेलो आहे। जर तुम्हाला कमी स्वस्तामध्ये यायचं असेल तर बहुतेक असा काहीतरी प्रवास आहे की ही तुम्ही बघू शकतात, हे समोर आहे ना, हे सर समुद्रासारखं दिसत असेल तुम्हाला, परंतु ही खाडी आहे, उल्हास नदी, उल्हास खाडी आहे। तर पलीकडे जे आहे ना ते डोंबिवली आहे आणि आपण आता आलो आहोत ते म्हणजे डोंबिवली आणि माझ्या ह्या साईडला असणारा भिवंडीचा भाग। तर भिवंडी आणि डोंबिवली आणि भिवंडीच्या मध्ये असणारं हे वेहेळे गाव आणि वेहेळे गावातमध्ये असणारा हा वेहेळे कोट, वेहेळे किल्ला। तर सध्या किल्ल्यावरती बघण्यासारखं खूप कमी आहे, कारण की किल्ल्याची भरपूर अशी मोडतोड किंवा बोलू शकतो ढासळलेला आहे किल्ला। बऱ्यापैकी वास्तू जी आहे ती जवळपास 20 ते 22 फूट उंच वास्तू आहे आणि इथे वासे खोबण्या केलेल्या आहेत, म्हणजे नक्कीच हितपर्यंत आहे। बघा ही जी दगडाची लाईन आहे ना, हितपर्यंत एक मजला असणार आणि त्याच्यावरती अजून एक दुसरा मजला, असे 2 मजलेच असणार। कारण ती त्या मजल्यावरती उभं राहून समोरच्या जो खाडी आहे, खाडीचा प्रदेश, त्याच्यावरती लक्ष ठेवलेलं असणार। कारण की उल्हास खाडीच्या दरम्यान पोर्तुगीजांनी बरेचसे असे किल्ले बांधलेले। मग त्याच्यानंतर मग तो घोडबंदरचा किल्ला असून दे, मराठ्यांनी बांधलेला दुर्गाडी किल्ला, आपल्या महाराजांचं आरमार जिथे उभं राहिलं तो कल्याणमधला दुर्गाडी किल्ला असून दे, त्याच्यानंतर पोर्तुगीजांनी असे अनेक बरेच म्हणजे गायमुख किल्ला असून दे, त्याच्यानंतर घोडबंदर किल्ला असून दे, असे छोटे मोठे कोट, गडी वजा किल्ले, चौक्या, पहाऱ्या बसवल्या होत्या। त्यापैकी एक असणारा हा वेहेळे कोट, वेहेळे किल्ला। सध्या किल्ल्यावरती आपण बघू शकतो की जय काफरोबा देवस्थान इथे आहे, देवाचं स्थान आहे। आणि एक इथे गदेगड बघायला भेटते आपल्याला, ही बघू शकता गदेगड गाय आहे इथे। आणि इथे चंद्र आणि सूर्य, म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही वास्तू, ही गदेगड, ह्याला गदेगड म्हटलं जातं, तर ही गदेगड असणार आहे। तर अशा काही आपल्याला वास्तू, ऐतिहासिक प्राचीन अशा या शिल्प, हे देवाचं स्थान आता बनवलेलं आहे काफरोबा म्हणून, बघू शकतो जय काफरोबा म्हणून। तर अशी ही वास्तू साधारणतः 16व्या शतकात मंडळी पोर्तुगीजांनी बांधलेली। इथे नक्कीच दिवाळी वगैरे सोहळे आयोजित केले असणार, कारण की गावातलं आता एक मंदिर किंवा गावातली एक देवाची वास्तू म्हणून, ग्रामदैवत म्हणून याला पूजलं जातं, श्रद्धा असते या लोकांची। तर इथे बसायला सुद्धा इथे केलेलं आहे। तसा छोटासा गडीवजा किल्ला, गडीवजा कोट इथे पोर्तुगीजांनी 16व्या शतकात डोंबिवलीच्या आसपास, म्हणजेच आपलं भिवंडी कल्याणच्या परिसरात हा बांधलेला होता। 16वे शतक म्हणजे जवळपास मंडळी बघू शकतो की 400-450 वर्ष जुनी ही वास्तू आज आपण फेरफटकाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओमधून आपण इथे पाहत आहोत। पाठी एक आवाज असेल तुम्हाला, ते बाईकच्या वाटे टेस्टिंग चालू आहे, ते थोडा अवॉइड करा। तर सांगायचा मुद्दा हा की इथे बघू शकतो तुम्ही, हे जे बांधलेलं आहे, हे जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये दगडी मध्ये आहेत, त्याच्यामध्ये आपण बघू शकतो हा चुन्याचा वापर केलेला आहे। चुना असून दे, त्याच्यानंतर ओली माती असते तिचा गिलावा बनवून हे स्ट्रक्चर बनवलं आहे, हे बघू शकता तुम्ही इथे बघू शकतो आपण। इथे चुना, त्याच्यानंतर चुनखडी, त्याच्यानंतर जे काही ओली माती किंवा ओबडधोबडचे दगडे असतात ते रचून त्याचा गिलावा देऊन ही अशी भव्य वास्तू, जवळपास 22 ते 20 फूट उंचीची वास्तू आहे। वरती पण बघू शकतो इथे खोबण्या आहेत, त्यामुळे नक्कीच इथे वरती उभं राहून जी पलीकडे उल्हास खाडी आहे त्या उल्हास खाडीवरती लक्ष ठेवले जात असणार।
मंडळी खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आता हे आपण बोलतोय ते 16व्या शतकामध्ये जवळपास 400 ते 450 वर्ष जुनं, पण एकदम प्राचीन जर बघायला गेलं म्हणजे जवळपास 1000 ते 1500 वर्ष जुनं बघायला गेलं तर प्राचीन काळामध्ये कल्याण म्हणजे आताच आपलं कल्याण भिवंडी हे जो परिसर आहे, हा कल्याणा परिसर पूर्णतः प्राचीन काळामध्ये व्यापारी मार्ग होता. म्हणजे आता जो सोपारा बंदर असले नाला सोपारामधलं, त्याच्यानंतर कल्याण, मग पुढे ठाणे, अशी जी पूर्ण साखळी आहे ही पूर्ण साखळी प्राचीन काळामध्ये एक व्यापारी बंदर होतं आणि त्याच व्यापारी बंदरामध्ये ही उल्हास खाडी व्हायची आणि या उल्हास खाडीवरती अनेक असे चौकी, पहारे, कोट, वजा किल्ले. त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलं तर आपल्याला कामण म्हणून एक स्टेशन लागतं. त्या कामणमध्ये पण एक कामण दुर्ग म्हणून आहे, तो वरती गिरिदुर्ग तो गड आहे. तर असे गड, गडीवजा किल्ले, गडीवजा कोट, चौकी, पहारे या उल्हास खाडीच्या आजूबाजूला प्राचीन काळापासून ते 16व्या 17व्या शतकामध्ये ते आतापर्यंत आपल्याला ह्या वस्तू पाहायला मिळतात. मंडळी तो बघू शकता ब्रिज, तो जी आपली मेमो जाते डहाणू पनवेल तिचा ब्रिज आहे तो. ही पूर्ण वाहणारी उल्हास खाडी आणि पलीकडे आहे ते डोंबिवली, इथे आहे ते वेहळे आणि तो नव्याने बांधलेला मानकोजी म्हणून ब्रिज आहे वाटतं काहीतरी नवीन बांधलेला. तर हे होतं वेहळे गाव. मंडळी कोटाची पाठची बाजू आहे थोडीफार बघू शकाल. तिथे वासे खोबण्या केलेल्या आहेत वरती, जवळपास दुमजली असणार तेव्हा 22 ते 30 फूट उंच अशी. आणि बरोबर ह्याच्या समोर आहे ती म्हणजे उल्हास नदी, उल्हास खाडी बोलू शकतो आपण. तर मंडळी ही वास्तू होती डोंबिवलीतील एक अपरिचित आणि नामशेष होत असणारी वास्तू. डोंबिवलीमधल्या वेहळे या गावात असणारी ही वास्तू, अर्थात वेहळे कोट किंवा वेहळे किल्ला आपण बोलू शकतो. वेळा एक छोटी चौकी बोलू शकतो. तर साधारणतः मगाशी सांगितल्याप्रमाणे 400 ते 450 वर्ष जुनी असणारी ही डोंबिवलीतील ऐतिहासिक वास्तू आज आपण आपल्या फेरफटकाच्या माध्यमातून या व्हिडिओमार्फत पाहिले आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा. इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा. बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.